पुन्हा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे। ठाण्यातील एका इंग्रजी शाळेमध्ये मराठी भाषेला तिसऱ्या भाषेचा दर्जा दिलेला आहे। यावरून मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। या इंग्रजी शाळेने मराठी भाषेला तिसऱ्या भाषेचा दर्जा असेल असा मेसेज पाठवला होता आणि यानंतर मनसेने शाळेमध्ये धडक दिली आणि मनसेचे अविनाश जाधव यांनी खासगी इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापकांना धारेवरती धरलं। मराठी भाषेला सन्मानजनक दर्जा द्या, नाहीतर मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशाराही दिलाय। अजित पांढरे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। अजित, आपण बघतोय अशा प्रकारचा मेसेज खरं तर येतोय आणि त्यानंतर मनसेने शाळेमध्ये धडक दिलेली आहे। काय नेमकं घडलंय? साधारणपणे कालपासून एक ठाण्यातील एक खासगी शाळा आहे, इंग्रजी शाळा। हिने त्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांना मेसेज पाठवायला सुरुवात केलेली आहे। या मेसेजमध्ये त्यांनी असं म्हटलं की मराठी भाषा ही दुसरी नसून तिसरी भाषा आहे, म्हणजे थर्ड लँग्वेज आहे शाळेमध्ये। त्यामुळे त्या भाषेची सक्ती नाहीये, ती भाषा शिकलीच पाहिजे किंवा ती भाषा घेतलीच पाहिजे अशी कोणतीही सक्ती नाहीये, अशा पद्धतीचे मेसेज या शाळेने पालकांना पाठवले होते। आणि हे मेसेज जे आहे, या शाळेमध्ये जवळपास 65% मराठी विद्यार्थी शिक्षण घेतात, इंग्रजी शाळा असली तरी। आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे मनसेपर्यंत पोहोचल्यानंतर मनसेचे जे नेते आहेत अविनाश जाधव, शहर प्रमुख रवींद्र मोरे, सुशांत डोंबे हे सगळे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, यांनी या शाळेला भेट दिली। शाळेचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांना धारेवर धरलं आणि जर तुम्ही मराठीला सक्ती केली नाही आणि मराठी ही भाषा सक्तीची असेल, मराठी भाषा शिकलीच पाहिजे, मराठी भाषा शाळेमध्ये शिकवलीच पाहिजे, हे कंपल्सरी केलं नाही तर आम्ही शाळा चालू देणार नाही। अगदीच अजित, त्यामुळे मनसे आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यांनी कालपासून पॅरेंट्सना फोन करायला सुरू केलेला आहे की याच्या पुढे मराठी ही सेकंड लँग्वेज नसून थर्ड लँग्वेज असेल। मराठी कशी थर्ड लँग्वेज असू शकते? हिंदी सेकंड लँग्वेज म्हणतात आणि मराठी थर्ड लँग्वेज असते। सो आता आम्हाला जे काय करायचं ते आम्ही केलं आहे। आम्ही त्यांना ताकीद दिली आहे। त्यांनी आता मला प्रिन्सिपलनी शब्द दिलेला आहे की ते आत्ता लगेच ताबडतोब एक मेसेज शाळेच्या सगळ्या ग्रुपवर टाकतील आणि मराठी ही खरी तर फर्स्ट लँग्वेज असली पाहिजे, पण मराठी ही कंपल्सरी असेल असं मेसेज आता ते सगळ्या ग्रुपवर टाकतात आणि तसं नाही झालं तर ही शाळा आम्ही चालून देणार नाही। राज्यामध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आणि पहिल्या दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं राज्यव्यापी शाळा स्वागत महोत्सवाद्वारे स्वागत करण्यात आलंय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालघरमधील शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचं स्वागत केलंय, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोडोली जिल्हा परिषद शाळेला भेट दिली आणि यावेळेला पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या मुलांना फूल आणि कॅडबरी देऊन त्यांचं स्वागत केलंय। यावेळेला त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद सुद्धा साधलाय। तर इकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा दौंड तालुक्यातील आलेगाव इथल्या शाळेमध्ये मुलांचं स्वागत केलेलं आहे। यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलांशी गप्पा मारल्या। तर आदिवासी बहुल बागलांच्या तुंगण दिगर या शाळेमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलंय। यावेळेला विद्यार्थ्यांचं औक्षण करत त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील पाळधी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा प्रवेशोत्सवात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सहभाग घेतला। बैलगाडीवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शाळेत आणलंय।